बीड जिल्ह्यामध्ये मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा खून झालेल्या दिवसापासून इथली सामाजिक आणि जातीय दरी अधिक रुंद होत चाललेली आहे। प्रत्येक माणूस दुसऱ्या माणसाकडे माणूस म्हणून न बघता त्या माणसामागची जात शोधण्याचा प्रयत्न करतोय। हीच जातीयवादाची जी दरी आहे ती कमी करण्याचा प्रयत्न काही सामाजिक कार्यकर्ते करतायत आणि त्यामधूनच जन्माला आलाय एक घास सलोख्याचा हा उपक्रम। पाहूयात। बीड लोकसभा आणि विधानसभा निवडणूक, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांची हत्या, मराठा ओबीसी संघर्ष या घटनांमुळे गेल्या काही काळात बीड जिल्ह्यातली जातीय सलोख्याची वीण विस्कटलीय। अशा या बिघडलेल्या परिस्थितीत ही दृश्य सुखावणारी आहेत। लहानपणीच माझ्या मिस्टरांचं मातृछत्र हरवलं आणि ह्या आमच्या लवारेबाईंनी आणि शिरसट मावशींनी कधीच त्यांना ही उणीव भासून दिली नाही की आई नाही म्हणून। आणि आजपर्यंत मायलेकांचं जसं प्रेम आहे तेवढंच प्रेमाने ते सून म्हणून मलाही सांभाळतात। कालही आम्ही एकोप्याने राहत होतो आणि आजही आम्ही एकोप्याने राहतो। आमच्या घराचं घर पण कायम टिकून आहे। लहान होते ते सांभाळले, त्यांना चांगलं व्यवस्थित केलं। हे सगळ्यांनी एकत्र यावं हीच इच्छा आहे आपली फक्त। आता हे सगळं ऐकता त्यावेळेस तुम्हाला काय वाटतं? हे सगळे जातीवाद सुरू आहे, वाईट वाटतं। मला ज्या आईने जन्म दिला ती जरी मराठी समाजाची असली तर मला ज्या आईने पालन पोषण माझं केलं, मला लहानाचं मोठं केलं, माझ्यावर संस्कार ज्यांनी घडविले, त्या सर्व दोन्ही तिन्ही माझ्या माता ज्या आहेत ते वंजारी समाजाच्या आहेत। मग इथं जातीचा संबंध आला कुठं? 100हून अधिक एड्स झालेल्या मुलांना सांभाळणारे सामाजिक कार्यकर्ते दत्ता बारगजे यांनी ही संकल्पना मांडली आणि त्याला भरघोस प्रतिसाद मिळाला। शहरी आणि ग्रामीण भागात दुपारचं आणि संध्याकाळचं जेवण हे लोक एकत्र करतात। आम्ही असं ठरवलं की घासातला घास सलोख्याचा घास सुरू करून दोन्ही समाजामध्ये मैत्री भाव तयार करावा, स्नेहभाव तयार, जो पूर्वी होताच आणि आजही आहेच, परंतु हे पेटतं वातावरण वनवा पेटलाय चिमणीच्या आपल्या रोलनं आपलं थेंब थेंब टाकून। तर ह्याच्यासाठी हा एक आम्ही इनिशिएटिव्ह घेतला। जाती धर्मापेक्षा सुद्धा महत्वाची आहे ती म्हणजे माणुसकी। या सगळ्यांना कल्पना आहे की आपल्या पुढच्या पिढ्या या जिल्ह्यात एकत्र राहणार आहेत आणि जर एकत्र राहायचं असेल तर संघर्ष का? म्हणून हा ग्रुप दररोज एकत्र येतो, एकत्र जेवण करतो आणि एकमेकांना प्रेमाचा घास भरवतो। आम्ही 40 वर्षापासून म्हणजे आम्ही चड्डीत होतो त्यावेळेसपासून आम्ही मित्र आहे आणि आजही आम्ही एकमेकाच्या ताटामध्ये जेवतो। आणि ह्या लोकांना मेसेज आहे या कार्यक्रमातून की यांनी जे हातात कार्यक्रम घेतलेला आहे तो कदापि पूर्ण होणार नाही। हे दोन समाजामधलं जे प्रेम आहे ते पूर्वीही होतं, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे। जातीय तेढ समाजामध्ये निर्माण होऊ नये यासाठी सर्व जातीय धर्मातील विविध चांगल्या घटकांनी पुढे येऊन या उपक्रमामध्ये सहभागी होऊन जातीय निर्मूलन कसं कमी करता येईल यासाठी प्रयत्न करावा। मी जॉब करत असताना जेव्हा मी नोकरी करत होते तेव्हा माझा हा स्वभाव होता किंवा मला जन्मताच माझ्या आईवडिलांनी म्हणजे कुठल्या जातीचं कोण आहे हे विचारायची सवयच नव्हती। त्याच्यामुळे आत्तापर्यंत जे चाललंय हे वातावरण हे खूपच म्हणजे कलंकित आहे आणि कलुषित आहे। बीड जिल्ह्यातील जातीय संघर्षाच्या वाळवंटात माणुसकी जपण्यासाठीचा हा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे। बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून जातीय संघर्षाचं वाळवंट निर्माण झालंय आणि त्यात माणुसकीचा ओलावा निर्माण करणारा हा प्रकल्प आहे। खरं तर हा प्रकल्प म्हणजे छोटीशी पंती आहे, मात्र सध्या या पंतीचा सूर्य व्हावा ही अपेक्षा बीडमधला प्रत्येकजण करत असेल। सूर्य व्हावा या उपक्रमाचा आणि जातीय तणाव हा सगळा नष्ट होऊन पुन्हा एकदा माणुसकी या बीडमध्ये नांदावी हीच या ग्रुपची आणि या अभिनव उपक्रमाची अपेक्षा आहे। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा बीड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।